तर नमस्कार मित्रांनो, मी आधी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला मी काल म्हणले की आपण एडिटिंगच्या टिप्स चालू करणार आहे उद्यापासून, आणि आज आपल्या सिरीजचा पहिलाच दिवस. जास्त काय लांबट न लावता डायरेक्ट स्क्रीनवर आपण. तर मित्रांनो, एडिटिंग म्हणजे तुम्हाला VPN ची पहिला गरज आहे, आणि VPN कुठला पण यूज करू शकता, ते तुमच्या मोबाईलवर डिपेंड आहे. आजपर्यंत हाच VPN यूज करतोय, मला तर आजपर्यंत काय प्रॉब्लेम आलेला नाही. माझ्यामध्ये तुम्ही पण हाच VPN यूज करा, म्हणजे तुम्हाला पण काय प्रॉब्लेम येणार नाही. पण झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही कुठला पण व्हिडिओ तुमच्या गॅलरीतून घेऊ शकता. तुम्हाला दाखवासाठी मी कालचा बाळमामाचा केलेला व्हिडिओ घेतो स्क्रीनवर. आता व्हिडिओ स्क्रीनवर घेतल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिला करायचं आहे म्हणजे व्हिडिओवर क्लिक करून त्या व्हिडिओचा आवाज बारीक करायचा. ऑप्शन तुम्हाला खाली डाव्या साईडला स्क्रोल केल्यावर दिसेल. आवाज बारीक केल्यानंतर व्हिडिओचा राहिला विषय म्हणजे त्या व्हिडिओचा स्लोमो एडिट करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओवर प्रत्येकदा क्लिक करायचा आहे. प्रत्येकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्पीड म्हणून ऑप्शन दिसेल. स्पीड म्हणून ऑप्शन मध्ये गेल्यावर तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसला. तुम्हाला जम्प कट म्हणून ऑप्शन सिलेक्ट करायचा. स्लोमो झाल्यानंतर राहिला विषय आपल्या गाण्याचा. तुम्हाला खाली साऊंड म्हणून ऑप्शन दिसतच असेल, त्या ऑप्शनवर क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर आपण गॅलरीतला कोणता पण व्हिडिओ घेऊ शकतो आणि त्याचा आपण साऊंडच्या रूपात कन्व्हर्ट करू शकतो. उपयोग जे खास युट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड करतात त्यांच्यासाठी आहे. एकदा तुम्ही साऊंड ऍड केल्यानंतर तुम्हाला कळते की कसं बीटवर ऍडजस्ट करायचं. का तुम्हाला अवघड नाही सोडा, जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला सोपं जाते ते. त्यानंतर परत तुम्ही पुढचा व्हिडिओ ऍड केल्यानंतर तुम्हाला जर त्या व्हिडिओला काहीतरी छोटासा इफेक्ट द्यायचा असेल, तुम्हाला दोन व्हिडिओच्या मध्ये जी पांढरी लाईन दिसते त्यावर क्लिक करायचं. लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट दिसतीलच, ते तुमच्या व्हिडिओनुसार ऍडजस्ट करून लावायचा आहे. लावून झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या जर मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये वेगवेगळे फिल्टर आणि इफेक्ट लावू शकता. जसं आपल्याला पाहिजे तसं एडिट करून झाल्यानंतर शेवटला आपण जरासा व्हिडिओ तो कट करून त्या व्हिडिओवर क्लिक करून आपल्याला अॅनिमेशन मध्ये जायचं. अॅनिमेशन मध्ये गेल्यावर आउट मध्ये जाऊन फेड आउट हा इफेक्ट लावायचा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ एंडिंगला स्टॉप होतो असं समजेल. असं त्यांना आपण बेसिकपणे शिकू शकतो. याच्यावर तो भावने एवढं जो भास आहे सगळं सांगत बसलं तर तुमच्या डोक्याच्या बाहेर जाणार आहे. बाकी तुम्हाला यातलं काय समजते का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून नवीन जर एडिटिंग शिकायचं असेल तर तुमच्या वॉला आत्ताच फॉलो करून ठेवा.